नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजही बळीराजा म्हटलं की आपलं काहीतरी आहे असं वाटतं. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. म्हणून तर आजपासून 3000 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका अत्यंत गुणी राजाचं स्मरण आजही होतंय, हे आपण बघतच आहोत. त्यामध्ये बहीण भावाला ओवाळताना भावाला शुभेच्छा देण्याच्या हेतूनं ती म्हणते की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. भावाला ओवाळताना बहिणीनं केलेलं बळीराजाचं स्मरण हे एक प्रकारच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेचं उदाहरण म्हटलं पाहिजे, असे डॉक्टर आह साळुंके म्हणतात. बळीराजाविषयीच्या कृतज्ञतेचं आणखी एक हृदयस्पर्शी उदाहरण केरळमधील ओणम या सणामागे असलेल्या एका पुराणकथेत आढळतं. या पुराणकथेप्रमाणे बळीराजा पाताळात राहतो. त्याला वर्षातून फक्त एक दिवस पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगी असते. आपला लाडका बळीराजा वर्षातून एक दिवस आपल्याला भेटायला येणार आणि आपण दुःखी आहोत असं त्याला कळलं तर तो पुन्हा वर्षभर आपली काळजी करत राहणार. असं होऊ नये म्हणून आपण एक दिवस तरी सुखी असल्याचे नाटक करू, असं लोक ठरवतात. मग त्या दिवशी जो सण साजरा करतात तोच ओणम होय. बळीराजा त्या दिवशी वर येतो आणि पाहतो तर काय, माझा शेतकरी सुखासमाधानाने राहतोय, अंगाला उटणे लावून स्नान करतोय, फटाके फोडतोय, गोडधोड खातोय. हे पाहिल्यानंतर बळीराजा समाधानी होतो. बळीराजाला आपलं दुःख समजलं नाही म्हणून प्रजाही निश्वास टाकते. या कथेत ऐतिहासिक सत्य आणि काल्पनिक अंश याचं मिश्रण झालेलं आहे. तो अंश अलग करणं हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे, असं डॉक्टर आह साळुंखे म्हणतात. पण भारतीय लोकांच्या अंतःकरणात बळीराजाविषयी किती जिव्हाळ्याची भावना आहे, हे या कथेवरून स्पष्ट होतं. प्रजेच्या दुःखाने दुःखी तर सुखानं सुखी होणारा बळीराजा हा त्याच्या स्वतःच्या काळात गोरगरीब लोकांना आधार वाटत असला पाहिजे. आणि आजही त्याच्या आठवणीनं सर्वसामान्य माणसांचा ऊर कृतज्ञतेनं भरून येतो. बळीराजा प्रजेच्या सुखदुःखात स्वतःचं सुखदुःख पाहण्याइतका महान होता, म्हणून आजही लोकांच्या अंतर्मनात जणू काही हृदयाच्याही हृदयात विराजमान झालेला आहे. भारतीय संस्कृतीच्या उशाखाली होऊन गेलेल्या बळीराजाचा वारसा आजही आपल्या अस्तित्वाला गंधित करीत आहे. ही आपल्या दृष्टीनं किती आनंदाची व गौरवाची बाब आहे, असे चिंतन बळीराजा ते रवींद्रनाथ या पुस्तकात डॉक्टर आह साळुंखे लिहितात. हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू हा महान बुद्धिप्रामाण्यवादी होता. हिरण्यकश्यपू म्हणजे सोन्याचे पर्व असलेला काळ. हिरण्यकश्यपूच्या राज्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार हे सुखी समाधानी होते. संत नामदेव महाराज हिरण्यकश्यपूला थोर, महाबळीवंत आणि विख्यात म्हणून संबोधतात. अशा थोर, महाबळीवंत, विख्यात हिरण्यकश्यपूचा ब्राह्मणांनी वेषांतर करून खून केला. पण सांगण्यात आले काय, विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला मारले. याविषयी संत नामदेव महाराज हे त्यांच्या अभंगात सांगतात की दैत्यराजा थोर, महाबळीवंत, जगी तो विख्यात हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद होता. प्रल्हादाला दोन मुलं होती, एक विरोचन आणि दुसरा कपिल. त्यातील विरोचनाच्या विचारातून जैन दर्शन तर कपिलाच्या विचारातून बौद्ध दर्शन विकसित झालेले आहे. विरोचनाचा मुलगा बळी होता. या बळीच्या राज्यात सर्व प्रजा व शेतकरी सुखी समाधानी होते. प्रजाहितदक्ष म्हणून बळीराजाची ख्याती होती. तसेच बळीच्या राज्यात ब्राह्मणांचे लाड तसेच मूर्तिपूजा केली जात नव्हती. त्यामुळेच बळीराज्यात ब्राह्मणांचे वर्चस्व व वर्णव्यवस्था धोक्यात आली, तर ब्राह्मणांनी धर्मग्लानी झाली म्हणून ओरड केली. बळीराजा हा समताप्रिय होता. आजही समताप्रिय माणसाला धर्मांध लोक शत्रू समजतात. म्हणून तर कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्या होताना दिसतात. बळीराजाविषयी ब्राह्मणांचे मत काय होते हे संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगात लिहितात की बळीराजा दैत्य बहुत मातला, संपत्ती हरिल्या देवांची या. बळीराजाने ब्राह्मणांची एकाधिकारशाही संपुष्टात आणली होती, म्हणून तर ब्राह्मण बळीराजाला मातला असे म्हणतात. तसेच बळीराजाला मारण्याचे षड्यंत्र करून देवाने वामन अवतार घेऊन बळी पाताळी घातला असे म्हणतात. बळीराजा पाताळात घातला म्हणजे बळीवंशाची विचारधारा आणि तत्वज्ञान नष्ट केले. पण संत नामदेव महाराज म्हणतात की अपराधाविना बळी पाताळी घातला. तसेच संत कबीर म्हणतात की देवाने अवतार घेऊन बळीला पाताळात घातले हे चूक आहे. त्याविषयी ते म्हणतात की बामन होय नाही बली छलिया. तर संत तुकोबाराय म्हणतात की बळीराजा सर्वस्वी उदार होता. सर्वांसाठी मदतीचा त्याचा हात वर असायचा. बळीच्या राज्यात धर्मग्लानी झाली नव्हती. मग बळीला पाताळात घालण्याचे कारण काय, म्हणून संत तुकोबाराय त्यांच्या अभंगात लिहितात की बळी सर्वस्वी उदार, त्याने उभारीला कर, क्रोधित कहार तो पाताळी घातला. मग वामनाने बळीराजाला पाताळात का घातले, असा प्रश्न महात्मा फुले ब्राह्मणांना विचारतात की वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योतिमाळी करीत असे.
तसेच वामनाने बळीला 3.5 पावले जमीन मागितली, तेव्हा वामनाने 1 पाऊल जमिनीवर, 1 पाऊल आकाशात, तर उरलेले पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून बळीराजाला पाताळात घातले असे सांगतात. परंतु महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, की 1 पाऊल आकाशात आणि 1 पाऊल जमिनीवर ठेवले, तेव्हा वामनाची फाटली कशी नाही? हा प्रश्न निर्माण करून त्यांनी ब्राह्मणवाद्यांना सळो की पळो करून सोडले होते. म्हणजेच ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्म जेव्हा जेव्हा संकटात येतोय असे जेव्हा ब्राह्मणांना वाटते, तेव्हा तेव्हा ते अवतार म्हणून सांगतात आणि बहुजनातील महापुरुषांना कपटाने मारतात. हे काही नवीन नाही. तरीही आमचे बहुजनातील घराघरातील शिकली सवरलेली लोक आजही अवतारावर विश्वास ठेवतात. तेव्हा खरेच ते एक मानसिक गुलाम आहेत हे खरे पटते. दरवर्षी आणि दरवेळी बहीण भावाला ओवाळताना बळीचं राज्य यावं म्हणून मागणी घालते. परंतु आजचे भाऊ दरवर्षी आणि दरवेळी वामनांच्या वंशजांना मते देऊन बळीराज्याची अपेक्षा करणाऱ्या बहिणीच्या स्वप्नाचं पाणी पाणी करतात. तेव्हा त्या भावांच्या बुद्धीची कीव येते. म्हणून भावांनो, तुम्ही खरंच एकदा तरी महासम्राट बळीराजा महात्मा फुलेंनी लिहिलेला गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ वाचा आणि मग तुम्हीच या वामनी विचारांच्या वारसदारावर महात्मा फुलेंनी सांगितलेला शेतकऱ्यांचा आसूड उगारून बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या रक्ताच्या वारसदारांना मतं देण्याऐवजी विचारांच्या वारसदारांना मतं द्याल, तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या बहिणीला बळीचं राज्य तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे याची देही याची डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. धन्यवाद मित्रांनो.